Yes, sir. Yes, sir. गुड इव्हनिंग सर. Good evening. Good evening. रणजित सर, मी आउट होतोय तुम्हाला चालू करून देतो. Yes, sir. Thank you, sir. Thank you. ओके. गुड. आज आज आपलं जे लॉग इन आहे ते आपल्याला वाघ सरांनी YCMU लॉग इन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला मध्ये आपली मीटिंग आता डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे आपल्याला सलग 45 मिनिट्स अटेन्शन ह्या वर चर्चा करता येईल विदाउट एनी इंटरप्शन. ओके. तर अटेन्शनचा आज कुणी वाचून आलंय काय? हे कुणी काही त्याच्यावर आज म्हणजे मी आज एक मेसेज असा केला होता की आपल्याला स्वतःचं अटेन्शन, इतरांचं, मुलांचं आणि इतरांचं, हे अटेन्शन म्हणजे काय, ते कसं होतं, हे आपण समजून घेणार होतो. तर आज कुणी काय त्याच्यावर वाचलंय का काही? यस नो असं काय, म्हणजे वाचलंच पाहिजे असं नाही, यस नो असं काय म्हणजे? नाही वाचतो सर. नाही आज राहिलं. बसलेलं सर. बर 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 बर. हरकत नाही. आपल्याला आता काय आजच्या अटेन्शन मधून काय समजून घ्यायचंय की आपण अटेन्शन हा शब्द अगदी सहज वापरतो, की तुमचं म्हणजे स्वतः बाबतीतही वापरतो आणि इतरांबाबतीतही, की माझं लक्ष नव्हतं, किंवा मुलांना सांगतो अभ्यासात लक्ष दे, किंवा जे काम करतोय त्याच्यामध्ये लक्ष दे, किंवा ऑफिसमध्ये आपण वापरतो की लक्ष दे. तर लक्ष किंवा अटेन्शन हे म्हणताना आपल्याला आपल्या डोक्यातली व्याख्या काय आहे? आपल्याला आपल्याला काय अपेक्षित असतं? लक्ष लक्ष असणं म्हणजे काय? लक्ष असणं म्हणजे आपल्याला काय अपेक्षित असतं? आपण yes. हा, बोला ना विलास सर बोला. हा विलास सर बोला सर. हा विलास सोनवणे बोलतो सर. हा, लक्ष देणे म्हणजे अटेन्शन, लक्ष वेधणे म्हणजे आपण त्याच्याकडे फोकस होणे, समथिंग लाईक दॅट. करेक्ट करेक्ट. एकाग्र होणे किंवा पूर्ण आपलं अस्तित्वापासून तिथे पुरवणे, लक्ष पुरवणे, समथिंग लाईक. व्हेरी व्हेरी गुड. आपल्याला अटेन्शन म्हणल्यावर तुमच्या आत्ता जे डोक्यात आलं, ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला अटेन्शन ह्याच्या माग आपल्या एक त्याची, म्हणजे काल आपण जे पाहिलं की कन्सेप्ट आपल्या डोक्यात अटेन्शनची कन्सेप्ट काय असती, तर ही अशी असते. आता आपल्याला आपल्या सायंटिफिक डेफिनेशन प्रमाणे जर आपण अटेन्शनची डेफिनेशन पाहिली, आपल्याला स्क्रीन दिसतंय व्यवस्थित? येस. येस. ओके. हा सर दिसतो. गुड. आपण असं म्हणतोय, अटेन्शन रिफर टू कॉग्निटिव्ह प्रोसेसेस ऑफ सिलेक्टिव्हली फोकसिंग ऑन स्पेसिफिक स्टिम्युली ऑर इन्फॉर्मेशन वाईल इग्नोरिंग अदर्स. म्हणजे हे इतर कुठल्याही जे आपल्याला एन्व्हायरमेंट आणि बाजूच्या ह्यानी जे आपल्याला स्टिम्युलस म्हणजे बाहेरून येणाऱ्या आपल्याला आपण काल जे पाहिलं रॉ डेटा, त्याच्याकडून आपण दुर्लक्ष करून आपल्याला हव्या त्या गोष्टीवर आपण जे लक्ष केंद्रित करू जे केंद्रीकरण करू शकतो, त्या गोष्टीला अटेन्शन असं म्हणालेत. अटेन्शन इज अ मेंटल मेकॅनिझम दॅट अलाउ इंडिव्हिज्युअल. आता इथं बघा, आता हे आपण एक एक शब्द असे थांबत थांबत का वाचतोय, त्याचा आपण अर्थ एक एक शब्दांचा त्या अर्थ घ्यायचा आहे. मेंटल मेकॅनिझम अलाउ इंडिव्हिज्युअल टू कॉन्सन्ट्रेट देअर कॉग्नेटिव्ह रिसोर्सेस ऑन पर्टिक्युलर आस्पेक्ट्स ऑफ देअर एन्व्हायरमेंट ऑर टास्क. हे अटेन्शन हे मेंटल मेकॅनिझम आहे की जे प्रत्येकाला अलाउ करतं, म्हणजे प्रत्येकाला संधी देतं की काय, की टू कॉन्सन्ट्रेट ऑन कॉग्निटिव्ह रिसोर्सेस. म्हणजे ह्या काल आपण जे पाहिलं की कॉग्निटिव्ह म्हणजे काय, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी म्हणजे काय, त्याच्या आपण मध्ये जे कॉग्निटिव्ह रिसोर्सेस पाहिले की त्या कॉग्निटिव्ह रिसोर्सेस ऑन पर्टिक्युलर आस्पेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट किंवा टास्क. आता एन्व्हायरमेंट आणि टास्क असे दोन शब्द आहेत. तर एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूचं असलेलं वातावरण, आणि टास्क म्हणजे आपल्या समोर असलेलं आत्ताचं काम.
दिस सिलेक्टिव्ह फोकस enable effective processing and response to the relevant information, which is crucial to navigate and interact with the world. की ही असा एक सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे, ही आपण अशी करू शकतो की इफेक्टिव्ह त्याचं प्रोसेसिंग प्रभावीपणे करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे की जी इन्फॉर्मेशन आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि जगाशी संवाद साधण्यासाठी ती उपयोगी पडती किंवा ती प्रोसेस काम करत असती. असे ही अशा अशा ह्या ज्या त्यांनी सायंटिफिक डेफिनेशनमध्ये अटेन्शनचा असा अर्थ आहे की ज्याच्यामध्ये आपण जर महत्वाचे जर शब्द पाहिले तर ते सिलेक्टिव्ह अटेन्शन म्हणालेले आहेत. त्याच्यानंतर त्याचा आपण म्हणजे एक 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 शब्द घेऊ की त्यांनी सिलेक्टिव्ह असा का शब्द म्हणालेत की सिलेक्टिव्ह मध्ये हे अटेन्शन त्याचं जे नेचर आहे ते सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह म्हणजे आपण निवड करू शकतो. meaning in allowed individual to focus on specific task while altering other irrelevant or distracting information. म्हणजे आता त्याचं बघा, आता आपण इथं काम करतोय, इथं आता तुम्ही मी ह्या गोष्टीवर चर्चा करतोय. ही चर्चा चालू असताना इतर घरात तुम्हाला बरेच डिस्ट्रक्शन्स असू शकतील. आजूबाजूचे आवाज असू शकतील किंवा इतर तुमच्या काही जी कामं असतील त्या सगळ्यावरून तुम्ही आता असं एक सिलेक्ट केलंय, निवड केलीये की आता आपल्याला ह्या पुढच्या अर्ध्या तासात अटेन्शन ह्या सिलेबस वर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय, म्हणजे लक्ष द्यायचंय. अशा पद्धतीने अटेन्शनचं जे नेचर आहे ते सिलेक्टिव्ह असतं. पण हे करत असताना अटेन्शन इज अ लिमिटेड रिसोर्स असं एक सोपं वाक्य आहे की आता लिमिटेड रिसोर्स असं का म्हणालेत. मगाशी आपण कॉग्निटिव्ह रिसोर्स पाहिले आणि इथं असं म्हणतात की अटेन्शन इज अ लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे ह्याची जी क्षमता आहे ती मर्यादित अशी क्षमता आहे. वी कॅन नॉट प्रोसेस ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन स्टिम्युलस ड्यू टू कॉग्नेटिव्ह कॉन्स्टंट. This limitation necessitate the priorities of a certain inputs over others. फॉर एक्झाम्पल, मग पुढे त्यांनी ते एक्झाम्पल दिलंय. आता आपण आपलं एक्झाम्पल काय घेतोय की आता आपल्याला जे हा संवाद साधतोय, ह्या संवाद साधताना आपण एका वेळी तुम्ही हे ऐकताय आणि कुणाशी तरी फोनवर बोलताय किंवा घरातल्यांशी कुणाशी फोनवर बोलताय किंवा प्रत्यक्ष बोलताय. अशा एका वेळी दोन ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाहीत. त्या का होऊ शकत नाहीत? बिकॉज अटेन्शन हॅव अ लिमिटेड रिसोर्स. वी कॅनॉट प्रोसेस ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन. की आपल्याला तुम्हाला आता जर तुमच्या शेजारी कोणी बोलत असेल किंवा तुमच्या मुलांबरोबर आता तुमचं काही काम चालू असेल तर एका वेळी तुम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही. तुम्ही म्हणजे कुठलीही व्यक्ती त्यामुळं अटेन्शनचं जे नेचर आहे दॅट इज अ लिमिटेड इन कॅपॅसिटी. प्रत्येकाची एक मर्यादित क्षमता आहे. पण त्याच्याबरोबर एक असं आहे की दोन्ही बघा, आता दिसताना असं एका वेळी म्हणतात मर्यादित क्षमता आहे, दुसऱ्या वेळी पुढच्या स्वरूपामध्ये जे अटेन्शनचं जे स्वरूप म्हणतात त्याच्यामध्ये ते मेकॅनिझम त्याचा डायनॅमिक आहे. म्हणजे अटेन्शन इज डायनॅमिक अँड कॅन शिफ्ट फ्रॉम वन स्टिम्युलेट टू अनदर टास्क. This ability to shift the attention is crucial for adapting to changing environment and priorities. म्हणजे आता आता तुम्ही हे लक्ष देताय, सगळं इथं आपलं चालू आहे, पण त्याच वेळी जर तुमच्या आजूबाजूला जर तुमची घरातली कुठली व्यक्ती असेल किंवा लहान मुलगा असेल तुमचा, अशा वेळी जर तो आपल्याला वाटलं की अरे तो कुठंतरी पडतोय किंवा चुकतोय किंवा त्याला काहीतरी धोका आहे, तर एक लगेच आपण आपलं हे जे आता आपला हा संवाद चाललाय, जे आपण अटेन्शनवर लक्ष देऊन हे डायनॅमिक हा वाचतोय, ते करता करता लगेच आपलं तिकडं लक्ष जातं. कारण आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचा सेफ्टी म्हणजे सुरक्षा ही महत्वाची आहे. त्याच्यामुळे हे चालू असताना लगेच आपलं तिकडं लक्ष जातं आणि आपण आपलं अटेन्शन हे शिफ्ट करू शकतो. तर ते शिफ्ट करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडं आहे. द पुढचा जो नेचरचा जो अटेन्शनचं जे स्वरूप आहे ते सस्टेन. की सस्टेन म्हणजे आपल्याला ते
आपण पुढंपर्यंत त्याच्यावर जास्त कालावधीपर्यंत लक्ष देऊ शकतो. अटेन्शन कॅन बी सस्टेन्ड ओव्हर द टाइम, म्हणजे ते आपण आपल्याला हव्या तेवढ्या वेळासाठी तिथं लक्ष देऊ शकतो. अलाविंग इंडिव्हिज्युअल टू मेंटेन द फोकस ऑन अ टास्क ऑर स्टिम्युली फॉर एक्सटेंडेड पिरियड. These important tasks require prolonged concentration. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जेव्हा आपण गर्दीमध्ये एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असतो, किंवा आपण एखाद्या आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्र जेव्हा आपण शोधत असतो, तेव्हा आजूबाजूला वेगवेगळी कागदपत्र असतात, किंवा गर्दीत आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला शोधतो त्यावेळी आपल्याला खूप वेळ लागत असतो. आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे चेहरे बघत असतो. पण त्यावेळी आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे, किंवा जी गोष्ट समजून घ्यायची, किंवा ज्या गोष्टीवर आपण अभ्यास म्हणून काम करतोय, ते जास्तीत जास्त वेळ करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. अटेन्शन कॅन बी सस्टेन्ड ओव्हर अ टाइम. म्हणजे मगाशी आपण त्याचं डायनॅमिक नेचर पाहिलं, आता आपण सस्टेन्ड हे नेचर पाहतोय, की बदलू पण शकतं आणि तिथं आपण स्थिर पण करू शकतो. त्याच्यानंतर अटेन्शन कॅन बी डिवायडेड अमंग द मल्टिपल स्टिम्युली टास्क थ्रू परफॉर्म मे सफर डिवायडिंग अटेन्शन बिटवीन द कॉम्प्लेक्स टास्क. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की एका वेळी आपण 2-3 उदाहरणं पाहिली होती. आपण कुकिंगचं उदाहरण पाहिलं होतं, की आपण जर स्वयंपाकघरात काम करताना आपण बोलता बोलता जर सुरीनी किंवा वेळीनी साधं फळ जरी कापत असू, आणि आपल्या डोक्यात जर वेगळे विचार चालू असतील, किंवा कोणाशी तरी बोलत असू, तर आपण जे रोज सफरचंद कापतो त्याच्यामध्ये एकदम चूक होती आणि आपलं बोट वगैरे कापलं जातं. किंवा आपण कितीही चांगले ड्रायव्हर असू, आपल्याला आपल्या ड्रायव्हिंगवर कितीही कॉन्फिडन्स असला, तरी ज्यावेळी आपण फोनवर बोलत असतो किंवा ड्रायव्हिंग करताना जेव्हा इतर काही गोष्टींवर काम करत असतो, तेव्हा त्या डिवायडेड अटेन्शनमुळे आपल्याला अ, धोका असण्याचा एक संभव असतो. आणि परंतु त्याच वेळी ते ड्रायव्हिंग करत असताना आपण म्युझिक बरोबर ऐकू शकतो. म्हणजे म्युझिक ऐकताना ड्रायव्हिंग करताना आपल्याला कुठलाही धोका होत नाही. ही जी आपल्या अटेन्शनची जे स्वरूप आहे, ते स्वरूप म्हणजे वी हॅव अ कॅपॅसिटी ऑफ अ डिवाइड अटेन्शन. आणि अटेन्शनचं पुढचं जे स्वरूप आहे ते ऑटोमॅटिक आणि कंट्रोल्ड. की attention can be either automatic or controlled. Automatic attention occurs without conscious effort, which such as a reflexive reaction to loud sound, and controlling attention require a conscious effort deliberately, such as focusing on difficult problem or the complex set of instructions. एका वेळी आपल्याला आपलं लक्ष हे आपण ऑटोमॅटिक पण लक्ष केंद्रित होऊ शकतं, किंवा आपल्याला कॅपॅसिटी आहे की ते आपण ऑटोमॅटिक न होता आपण ते आपल्या इच्छेने कंट्रोल करू शकतो. म्हणजे उदाहरण म्हणून आपल्याला जेव्हा गर्दीत एखादा अत्यावश्यक असा आपण जेव्हा फोन ऐकत असतो, त्यावेळी गर्दीतला कितीही मोठा जो आवाज असतो, त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून आपल्याला त्या फोनचा आवाज ही ऐकायची आपल्याकडे ती कॅपॅसिटी असते. त्यासाठी आपण इतर आवाजांकडे दुर्लक्ष करून त्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष देऊन तो आवाज आपण ऐकू शकतो. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, ते ऐकणं, हा कंट्रोल आपल्याकडे असतो. त्याच काही रिफ्लेक्स ॲक्शन असतात. थोडं स्क्रीनवर हे होतंय कुणाकडून तरी. अ, तर फक्त ते कंट्रोल झेड करा किंवा अंडू करा, म्हणजे ते जाईल. म्हणजे माझं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. आणि अ, हा आपण अटेन्शनचा नेचर पाहिला. आता हा जर आपण नेचर पाहिला, म्हणजे अटेन्शनचं स्वरूप पाहिलं. आता आपण इथं थोडं थांबणार ह्याच्यासाठी आहे, की अटेन्शनच्या ह्या नेचरमध्ये सर्वसाधारणपणे आता आपलं असं म्हटलं जातं, की आपलं लक्ष नाही. ओके. आता लक्ष नाही. आता हे स्क्रीनवरून आपण एक गंमत म्हणून करतोय, म्हणजे ह्याच्यात काय आरोप नाही कोणावर. हे स्क्रीनवर जे काय झालंय ते बहुतेक योगेश किंवा योगिता किंवा भारत ह्या तिघांपैकी कोणाकडून तरी झालेलं आहे. तर आपण आता हे अटेन्शनचं जे सगळं बोलत होतो, ह्या एका वेळी
तुमच्याकडून ही जी कृती झाली, ही कृती एका वेळी ही कुठल्या ह्याच्यात बसू शकते किंवा तुमचं काय झालं असेल, तुम्हाला काय वाटतं या तिघा चौघांपैकी? हे जे स्क्रीनवर जे सगळं झालं, आपण अटेन्शन ह्या विषयावर बोलत होतो, आपल्याला लक्षही द्यायचं होतं, पण आपल्याकडून हे स्क्रीनवर सगळे स्क्रॅचेस आले, कसे आले? ह्याच्यामधलं काय झालं? हे 3-4 जणांपैकी कोणाकडून तरी झालंय, पण ते कोण बघा, म्हणजे विचार करा तुम्ही 3-4 जणांपैकी, किंवा इतर जर कोणाला काही सांगायचं असेल तर ते सांगा, म्हणजे आपल्याला नेचर समजलं आपण असं समजू आणि आपल्याला पुढे जाता येईल मग. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं विचार चालू असतील, आय हा. थिंक. हा. त्याच्यामुळे ते झालं असणार आहे आणि अटेन्शन थोडं कमी. हा. लक्ष. बरोबर. हं. तर अटेन्शन कमी म्हणजे तुम्ही म्हणाला वेगळे विचार चालू असतील म्हणजे काय, आपण जे डिस्ट्रीब्युट करते. सिलेक्टिव्ह. फुल येस. अटेन्शन नाही. बरोबर. तर फुल अटेन्शन मध्ये कदाचित आता हा आपण म्हणजे आपण हे पण म्हणू शकतो किंवा दुसरं असं म्हणू शकतो की हे त्यांच्या डिवाइड अटेन्शन मुळे झालं असेल, की त्यांच्यासमोर दुसरं काहीतरी असं एखादं काम आलं असेल किंवा कॉम्प्लेक्स असं टास्क आलं असेल की ते हे ऐकता ऐकता ते दुसरं काम करायला गेले असतील आणि चुकून त्यांच्याकडून हे झालं असेल. राईट. ही पण एक शक्यता आहे. म्हणजे हे आपण स्वरूप एवढं असं डिटेलमध्ये का समजून घेतोय? म्हणजे आज आज जो मी तुम्हाला मेसेज केला, की आपलं स्वतःचं लक्ष, मुलांचं लक्ष आणि इतरांचं लक्ष. हे लक्ष विचलित होतं किंवा लक्ष असतं किंवा नसतं. हे सगळं आपण एक छोट्या-छोट्या उदाहरणावरून समजून घेणार, की जेणेकरून आपल्याला उद्या जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न येईल, की बाबा नेचर ऑफ अटेन्शन 5 मार्काचा प्रश्न. तर त्यावेळी आपल्याला अशा कुठल्यातरी उदाहरणामधून आपल्याला हे स्वतःला आठवले पॉइंट्स पाहिजेत, ओके. की अटेन्शनचं जे नेचर आहे ते सिलेक्टिव्ह असतं. त्याचा मला चॉईस असतो आणि अटेन्शनची कॅपॅसिटी लिमिटेड असते, की आपल्याला जरी वाटत असलं, की आपण हे डिस्कशन करता-करता इतर काम करू शकतो. पण इतर काम जे तुलनेने सोपं आहे, ते काम होऊ शकतं. पण आत्ता ज्या अटेन्शननी तुम्ही हे ऐकताय, त्याच अटेन्शननी जर तुम्ही दुसरी कुठली गोष्ट करायची म्हटली, जी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ती कुठलीही गोष्ट करायची झाली, तर तुमच्याकडे तेवढे तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे किंवा इंडिव्हिज्युअल कुठल्याही व्यक्तीकडे तेवढे रिसोर्सेस नसतात. त्या रिसोर्सेसची एक लिमिटेड कॅपॅसिटी असते. त्याच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. हे आपल्याला हे असं आत्ता जे आपण हे स्क्रीनवर आलेलं स्क्रॅच या लाईव्ह उदाहरणावरून समजून घेतलं. तसं आत्ता आपण हे नेचर समजून घेताना तुमच्या मनात काय काय येत होतं, की हे जे आपण जे सगळं स्वरूप समजून घेतोय, नेचर ऑफ अटेन्शन, ह्याच्यामध्ये तुमचं काय होत होतं? तुमची प्रोसेस काय होत होती? ती जर कोणाला सांगायची असेल, शेअर करायची असेल तर आपण त्याच्यावर बोलू. अदरवाईज आपण पुढे जाऊ. येस सर. कुणीही सांगू शकतो. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाऊ. कुणाला काय मध्ये वाटलं तर सांगा. कारण हे आपण हे अशी चर्चा असं का म्हणतोय, की चर्चेतून किंवा ॲक्टिव्ह लर्निंगमधून का शिकायचं, की हे जेव्हा चालू असतं, तर चालू असताना जेव्हा तुमचं शिकणं होतं किंवा तुमच्याबरोबर जे माझं शिकणं होतं, ती एक ॲक्टिव्ह लर्निंगची प्रोसेस असते. अदरवाईज काय होतं, आपण समजा म्हणजे मी जे तुम्हाला आज सकाळी रेकॉर्डिंगसाठी जो मेसेज पाठवला, की रेकॉर्डिंग होऊ शकतं. पण ते रेकॉर्डिंग ऐकलं, की ते फक्त ऐकणं होतं. म्हणजे तुम्हाला ज्या आज सगळ्या त्या रिटन नोट्स मिळाल्या, त्या रिटन नोट्स मिळाल्या त्या तुम्ही वाचल्या. तर ती पुन्हा पॅसिव्ह प्रोसेस झाली. हे आत्ताचं जर माझं जे आत्ता हे आपण ऐकतोय, हे तुम्ही जर फक्त ऐकत राहिला, तर ती पुन्हा पॅसिव्ह प्रोसेस होती. ती ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याच्यात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. येस सर. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. बोलू शकता. हो. हॅलो सर. हां, येस. आवाज जरा बसलाय माझा. हरकत नाही. संपदा जाधव बोलते. हां, तर बोला ना. आता तुम्ही जे एक्झाम्पल्स सांगितली ना, हं, त्यामुळे छान लक्षात येतंय ते. हं. आणि सिनॉप्सिस पण लक्षात राहतायत एक्झाम्पल सांगितल्यामुळे चालेल. कशात काय आहे ते. बरोबर. आ- आता हळूहळू तुम्हाला काय करायचंय, की हे असे जे एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स आता तुम्हाला स्वतःला पुढचे आता जसं आपण आता पुढं त्याचं म्हणजे हे आता पुढचे आपण रोल ऑफ अटेन्शन इन कॉग्निशन आणि हे हे जे आता आपण समजून घेऊ, त्याच्यावर तुम्हाला
तुमच्या रोजच्या दैनंदिन दिवसात काय होतं ह्याच्याशी ते जोडायचा प्रयत्न करायचा. एकदमच सगळ्यांना एकदम 100% आजच होईल असं नाही. पण हे मी आपलं का सांगत असतो, कारण ही हळू-हळू प्रोसेस आहे. हे जर एकदा तुम्हाला असं जर एकदा ते सायकॉलॉजी हा विषय जर समजून घेता आला, दैनंदिन घटनांशी जर जोडता आला, तर वेगळं असं कुणाचं रेकॉर्डिंग ऐकायची गरज नाही किंवा काय वेगळं काय करायची गरज नाही. हे चालू ह्याच्यात तुम्हाला सहज सोपं होईल. ह्याच्यासाठी वेगळं काहीच करावं लागणार नाही. तर ते वेगळं करावं लागणार नाही, तुमचं तुम्हाला समजेल म्हणजे त्याच्यामध्ये आता हा जो आपला चॅप्टर आहे की रोल ऑफ अटेन्शन इन कॉग्निशन, की आपण आता कॉग्निशनची काल डेफिनेशन पाहिली की किंवा कॉग्निटिव्ह आपण पहिल्या किंवा दुसऱ्या आपल्या लेक्चरमध्ये 2 गोष्टी पाहिल्या की कॉग्निशन म्हणजे काय, कॉग्निटिव्ह म्हणजे काय आणि कॉग्निशन म्हणजे काय. तर रोल ऑफ अटेन्शन इन कॉग्निशन म्हणजे आपल्याला एखादं समजून घेण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा बोध होण्याच्या प्रक्रियेमध्ये अटेन्शनचा रोल काय किंवा त्याचं महत्व काय. तर ते जे महत्व आहे ते मगाशी जे आपण नेचर जे पाहिलं त्या नेचरचा त्या अटेन्शनचं जे नेचर आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपावरून आपल्याला बोध होण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा बोध होण्यासाठी अटेन्शनचं किती महत्वाचं त्याच्यात कार्य आहे, रोल आहे, हे आपल्याला इथं समजून घ्यायचंय. की पहिलं कॉग्निशनमध्ये जे पहिलं काम करतं की परसेप्शन विच एनहान्स द सेन्सरी प्रोसेसिंग. आता काल आपण परसेप्शन पण पाहिलं, त्याच्या आधी आपण सेन्सेशन पाहिलं की त्या सेन्सेशन मधून काय होतं की जे सेन्सरी इन्फॉर्मेशन येतात त्याची प्रोसेसिंग होती आणि परसेप्शन कडे जाते. तर हे हे होत असताना म्हणजे जेव्हा एखादी वस्तू असती किंवा त्या वस्तूच्या संदर्भातल्या जे काही बारकावे असतात ते बारकावे आपल्याला आपण काल जे बॉटम अप प्रोसेस पाहिली त्या सेन्सरी इन्फॉर्मेशन आपल्या सेन्सरी रॉ डेटा आपल्या सेन्सरी मध्ये तो प्रोसेस होतो, तो आपल्या पुढे ब्रेनकडे जातो आणि आपल्याला त्याचं आकलन होतं. हे आपण बॉटम अप प्रोसेसमध्ये पाहिलं. तर त्या परसेप्शनमुळे जे आपल्या सेन्सरी इन्फॉर्मेशन जे प्रोसेसिंग होतं त्या प्रोसेसिंगमध्ये अटेन्शन हे महत्वाचं कार्य किंवा रोल करत असतं. म्हणून परसेप्शन जेव्हा आपण म्हणतो की कळालं का, जाणीव झाली किंवा बोध झाला का, ह्याच्यामध्ये ह्या कॉग्निशनच्या प्रोसेसमध्ये परसेप्शन होताना जर आपलं अटेन्शन असेल तर ते परफेक्शन अचूक पद्धतीने होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये मग चुका होऊ शकतात. की त्याचे आपण उदाहरण पुढं घेऊ. आता आपल्याला ह्याच्यानंतरचा एक पुढचा चॅप्टर आपल्या मेमरीचा पण आहे. तर त्या मेमरीचा आणि अटेन्शनचा काय संबंध आहे. तर जेव्हा आपलं अटेन्शन असतं तेव्हा जो रॉ डेटाकडून जो रॉ डेटा आपल्याला मिळतो तो रॉ डेटा आपल्याला एन्कोडिंग करून पुन्हा जेव्हा तो परत आठवायचा असतो त्या आठवायच्या प्रोसेसमध्ये आपलं जर त्यावेळी अटेन्शन असेल तर त्या आठवणं ही गोष्ट सोपी जाते. म्हणजे पुन्हा आपण आपल्या अटेन्शनच्या डेफिनेशनकडे येऊ की जर आपण हे नेचर ऑफ अटेन्शन हे जर आपण त्याचं डिकोडिंग करून एक गोष्ट जर ती लक्ष देऊन जर त्याचं डिकोडिंग केलं तर ती एक्झाममध्ये आपल्याला आठवणं, रिट्रायवल होणं ही एक सहज प्रक्रिया होती. की इथं म्हणजे पुस्तकात उदाहरण असं दिलंय की ऍक्टिव्हली फोकसिंग ऑन स्टडी सेशन इम्प्रूव्ह द रिकॉल ऑफ स्टडी मटेरियल. तर ते स्टडी मटेरियल म्हणजे आपल्या समोर असलेलं पुस्तक किंवा हा आता आपली चालू असलेली चर्चा. याच्यामध्ये जेव्हा तुमचं अटेन्शन असेल की जे मगाशी आपण सिलेक्टिव्ह पाहिलं, त्याच्यानंतर डायनेमिक पाहिलं, सस्टेंड पाहिलं, तर आता तुमचं सिलेक्टिव्ह आणि सस्टेंड अटेन्शन असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होतात आणि त्या अशा पद्धतीने स्टोअर होतात की तुम्हाला हव्या तेव्हा त्या रिट्राईव्ह करता येतात. म्हणजे त्या तुम्ही तुमच्या मेमरीतून बाहेर काढू शकता. ज्यावेळी तुम्हाला एक्झाममध्ये आपल्याला जेव्हा हे लिहायचं असेल त्यावेळी कदाचित मलाही आठवू शकतं की अरे ह्यावेळी आपण असं काहीतरी बोललो होतो की अटेन्शनचा आणि मेमरीचा संबंध आहे आणि आपल्याला हवं तेव्हा ती गोष्ट आपण रिट्राईव्ह करू शकतो. हे आपल्या कुठंतरी
ज्या लॉंग टर्म मेमरी जो आपण एक्सपेरिमेंटही केला, त्या लॉंग टर्म मेमरीमध्ये हे स्टोअर होतं आणि ही सहज होणारी प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे एक मुलांचं आपल्या किंवा आपल्या स्वतःच्या जे शिकण्याचं आपण जे उदाहरण घेतलं होतं, की लर्निंगमध्ये काय होतं, हे जे अटेन्शन इट्स फॅसिलिटेट द कॉग्निटिव्ह लर्निंग. कॉग्निटिव्ह लर्निंगमध्ये आपण जे आता म्हणतोय, की आता हे जे आपण जे 30-35 जण जे एकत्र येऊन ह्या इथं जे आपण शिकण्याचा जो प्रयत्न करतोय, ह्या शिकण्याच्या प्रयत्नात ह्या आपल्या 30-40 जणांच्या जो अटेन्शन स्पॅन असेल, त्या अटेन्शन स्पॅन प्रमाणे प्रत्येकाचं लर्निंग हे वेगवेगळं होत असणार आणि ह्या प्रत्येकाच्या लर्निंगमध्ये किंवा शिकण्यामध्ये जो काही फरक येतो, तो फरक व्हायला अटेन्शन हा एक मोठा कारणीभूत असा घटक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक जो 6वं-7वं जे युनिट आहे, की थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये आपल्याला अटेन्शन जे असतं, ते आपल्याला आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडं काय-काय सोयी, रिसोर्सेस उपलब्ध आहेत, हे आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा ते आपल्याला दिसण्यासाठी आपल्याला आपल्या अटेन्शनमध्ये आपल्याला कुठली गोष्ट आपल्या रिलेव्हंट आहे आणि इररिलेव्हंट आहे. अ, कुठली गोष्ट ह्या प्रॉब्लेमसाठी गरजेची आहे किंवा गरजेची नाहीये. हा जो काही एनालिसिस करण्यासाठी आपला जो अटेन्शनचा जो आपण मगाशी सस्टेन ही त्याचं नेचर पाहिलं. हे जर आपलं अटेन्शनचं ॲक्टिव्ह असेल, तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये आपले जे इतर जे सगळे कॉग्निटिव्ह रिसोर्सेस आहेत, ते वापरणं आपल्याला सोपं जातं. त्याच्यानंतर आपल्याला डिसिजन मेकिंग हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये डिसिजन हा एक पुढं आपल्याला बघायचाच आहे. तर आपल्याला दैनंदिन जीवनात जेव्हा कधी निर्णय घ्यायचा असतो किंवा आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो, तो पर्याय निवडताना अटेन्शन इन्फ्लुअन्स द डिसिजन मेकिंग बाय हेल्पिंग इंडिव्हिज्युअल्स फोकस ऑन रिलिव्हंट बघा आता रिलिव्हंट ऑप्शन अँड इव्हॅल्युएट देम इफेक्टिव्हली. आपल्याला जेव्हा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा त्या निर्णय घेताना आपल्याला रिलिव्हंट असलेले म्हणजे श्रेयस असलेले पर्याय काय आहेत आणि तो कुठला पर्याय निवडायचा. ही जी प्रोसेस आहे, हे जे ह्या ह्या ज्या निवडीला एन्हान्स करण्याचं, ह्या निवडीला बूस्ट करण्याचं काम हे अटेन्शन देत असतं. इफेक्टिव्ह अटेन्शन हां, येस. ओके. Effective attention ensures that decisions are based on informative and reduce the likelihoods of errors. की आपल्या ज्या चुका होण्याची जी शक्यता असती, ती चुका होण्याची शक्यता इफेक्टिव्ह अटेन्शन म्हणजे प्रभावीपणे जर आपण लक्ष देऊ शकलो, तर त्याच्यामुळं आपल्याला अटेन्शनमुळं आपल्या चुका कमी होण्याचा संभव असतो किंवा चुका कमी होण्यामध्ये अटेन्शन हे एक मोठं कार्य करत असतं. ह्या ज्या आपण हे जे सगळे रोल पाहिले, हे आपण सगळे जे पाहिले ते आपल्या कॉग्निशन संबंधी म्हणजे आपल्याला जे काही बोध होतो किंवा आपल्याला जे कळतं त्याच्या संबंधातले पाहिले. आता आपल्याला अटेन्शन म्हणजे आपलं जे वर्तन आहे, त्या वर्तनावर अटेन्शनचा काय परिणाम होतो किंवा त्याचा रोल काय आहे, हे आपण आता वर्तनाच्या माध्यमातून समजून घेणार आहे. की आपल्याला वर्तन म्हणजे काय, की आता एखादी गोष्ट आपल्याला काम करायचंय म्हणजे ते आपलं कार्य म्हणजे आपली म्हणजे ती होम असाइनमेंट लिहिणं असू किंवा ती सबमिट असू किंवा हा अभ्यास करणं असू, असं कुठलंही जेव्हा काम असतं, तेव्हा त्याच्यामधली इफिशियन्सी आणि जी ॲक्युरसी असती, ही ॲक्युरसी किंवा इफिशियन्सी येण्यासाठी आपल्याला अटेन्शन इट प्लेज अ व्हायटल रोल. तर अटेन्शन विच impacts on performance affecting the efficiency and accuracy of the task execution. The task require आता बघा इथं परत the task requiring sustained actions such as म्हणजे सस्टेंड ऍक्शन म्हणजे मगाशी जे आपण नेचर ऑफ अटेन्शन पाहिलं की आपल्याला जर कुठलंही आपलं काम करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागतं, सस्टेंड अटेन्शन आहे. तर सस्टेंड अटेन्शनचं जे
आपल्यामध्ये ती जी कॅपॅसिटी आहे किंवा जे आपल्याकडं गुण वैशिष्ट्य प्रत्येकाकडं असतो, तो आपल्याला आपलं टास्क परफॉर्म करण्यासाठी, कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला वापरावा लागतो. त्यावेळीच ते आपलं वर्तन जे आहे, ते वर्तन ते कार्य पूर्ण करण्यासाठी केपेबल, समर्थ असं ठरतं. ओके. आपण मध्ये कुठं थांबायचं वाटलं तर थांबा. फक्त आपण हे रोल ऑफ कॉग्निशन आणि बिहेवियर हे एका मागोमाग एक का घेतोय, की आपल्याला कॉग्निटिव्ह प्रोसेस कोणत्या ह्या वर लक्षात आल्या आणि आत्ता जे आपण बघतोय हे बिहेवियर म्हणजे वर्तन. अ, त्या वर्तनाचा आणि आपण अटेन्शनचा संबंध समजून घेतोय. द रोल ऑफ अटेन्शन इन बिहेवियर. सोशल इंटरॅक्शन. त्या सोशल इंटरॅक्शनमध्ये आपण आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी कसं जोडलं गेलेलो आहे किंवा त्यांच्याशी आपण आपला संवाद कसा साधतोय, आपले सोशल इंटरॅक्शन किती इफेक्टिव्ह होत आहेत, चांगले होत आहेत, ह्याच्यासाठी अटेन्शन हे काम करत असतं. म्हणजे आपल्याला त्याच्यामधून जे काही सोशल क्ल्यूज मिळतात, म्हणजे आपण जेव्हा चार चौघांच्यात असतो किंवा लोकांमध्ये असतो, म्हणजे आपण ज्याला मनात, जनात आणि लोकात असं जे आपण म्हणतो, ज्यावेळी आपण लोकांच्यात असतो त्यावेळी तिथं काय करायचं ह्याच्या लहानपणापासून आपल्याला त्याचा एक तो सेन्स डेव्हलप झालेला असतो. त्या सेन्समुळं आपण त्या समाजात समाजमान्य अशा घटना करू शकतो किंवा त्या पद्धतीचा संवाद साधू शकतो. ज्यावेळी आपण एखाद्याला म्हणतो, की "अरे, हा मूर्ख आहे किंवा तो वेडा आहे, त्याला लोकांच्यात कसं वागावं ते समजत नाही." असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळी ती व्यक्ती चांगली असती. फक्त त्या व्यक्तीचा हा जो सेन्स असतो, की जो लहानपणापासून त्याचा जो डेव्हलप झालेला नसतो, ज्याच्यामुळे तो समाजात चुकीचा वागत असतो. ते ते प्रत्येक वेळी त्या व्यक्तीकडून इंटेन्शनली होतंच असं नाही. बाय नेचर ते होतं. फक्त आपल्याला ते सहज का वाटतं? कारण आपल्याकडून ह्या सगळ्या ज्या आत्ता आपण ज्या वाचतोय, ज्या बघतोय घटना, त्या लहानपणापासून आपण त्या पद्धतीने वागत आलोय, तर त्या सगळ्या सहज वाटतात. पण त्याच्यामागं ज्याला आपण बॅकएंडचं मेकॅनिझम म्हणतो, की मागं आपल्या मेंदूत काय-काय किती कॉम्प्लेक्स प्रक्रिया सुरू असतात, हे आपण ह्या माध्यमातून आत्ता समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. की आपल्याला आपल्या वातावरणात असलेले धोके आणि त्या धोक्यापासून आपण अ, कसा बचाव करायचा किंवा कसा त्याच्यातून मार्ग काढायचा, ह्या गोष्टीसाठी आपल्याला अटेन्शन हे किती महत्वाचं असतं, हे आपण आपल्या रोजच्या रोड ड्रायव्हिंग आणि त्याच्यामध्ये आपण किती सेफली चालवतो, इतर किती सेफली चालवतात, ह्याच्यात आपण रोजचा अनुभव घेत असतो. फक्त तो अनुभव घेताना आपल्याला हे जे आता आपण काही ही जी काय आपण चर्चा करतोय, वाचतोय, बोलतोय, हे आपल्याला तिथं आठवलं पाहिजे, की आत्ता आपण जेव्हा गाडीवर बसतो, गाडी सुरू करतो, चालवतो, त्यावेळी अ, आपल्या आजूबाजूच्यांचे हॉर्न असतात. पण किंवा इतरही आवाज असतात. पण आपल्याला निश्चितपणे माहिती असतं, की आता आपल्याला लक्ष हे आपल्या ड्रायव्हिंगवर दिलं पाहिजे. आजूबाजूच्यांनी जरी चुकून हॉर्न वाजवला, मुद्दामून वाजवला, खड्डा असला, काय असला, तरी आपल्याला नेमकं काय करायचं? ह्याचा जो काही एन्व्हायर्नमेंट अवेअरनेस असतो आपल्याला, की ज्याच्यामध्ये आपण सुरक्षितपणे आपला प्रवास किंवा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. तर हे आपण रोजच जात असतो. फक्त हे रोज जात असताना आपल्याला हे जे काही आपण आज वाचतोय, ह्याचा कुठेतरी आपल्याला ते रिलेशन जोडता आलं पाहिजे किंवा तो कनेक्ट जोडता आला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला उद्या रोल ऑफ अटेन्शन इन बिहेवियर असा जर प्रश्न आला 5 मार्काला, तर तो आपल्याला सर्वसाधारण ह्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला नक्की आठवल्या पाहिजेत. कारण आपण ड्रायव्हिंगही रोज करतोय, आपण ड्रायव्हिंग सेफही करतोय. फक्त आपल्याला हे आपल्या शब्दात मांडता यायला पाहिजे. त्याच्यानंतर द मेजर पार्ट इज इमोशनल रेग्युलेशन, की मॅनेजिंग द रिॲक्शन्स. तर आता हे बघा, हा जो आता रेड मार्क झाला ना इथं, हा रेड मार्क झाला की लगेच मला इथं इरिटेट झाला. तुम्हाला रेड मार्क दिसतोय सगळ्यांना आता इथं? हो, हो, हो. हां. आता हा जो रेड मार्क झाला ना, हा रेड मार्क झाल्या-झाल्या माझ्याकडून एका सेकंदात ती फ्रॅक्शनमध्ये डोक्यात एकदम राग आला, की जी अशी त्या रागामुळं माझ्या डोक्यात नक्की ती रिॲक्शन आली. फक्त ती रिॲक्शन आल्यानंतर मला
पुढच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये मला लक्षात आलं की अरे ठीक आहे, ते झालंय, चुकीचं झालंय. पण आत्ता आपल्याला काय करायचंय की आत्ता आपल्याला हा जो आपण आत्ता इंटरॅक्टिव्ह सेशन घेतोय, इथं आपल्याला लक्ष द्यायचंय. रेड मार्कवर लक्ष द्यायचं नाही. हम्म. हा जो काही कळत नकळत जे रेग्युलेशन होतं, हे तुमच्या माझ्या सगळ्यांकडूनच होत असतं. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये कुठं अटेन्शन रोल काय प्ले करतोय किंवा ह्याच्या मागं आपल्या सेन्सेशन्स कसे काम करतायत, ह्या गोष्टीकडं जे वाचतोय, त्या वाचलेल्या गोष्टींचं दैनंदिन जीवनाशी जर आपण जोडलं, तर आपल्याला अटेन्शन इट प्ले द व्हायटल रोल इन इमोशनल रेग्युलेशन. अटेन्शन मॅनेज आवर रिॲक्शन्स, आवर अँगर, अशा गोष्टी आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो किंवा लिहू शकतो. ओके. द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ अटेन्शन इन बिहेवियर इज बिहेवियर अडॅप्टेशन अँड ॲडजस्टिंग टू द चेंज. की प्रत्येक वेळी आपल्याला आवडलेली घटना ही घडतीच असं नाही, किंवा ती ज्या बदलत्या घटनेला आपण प्रतिसाद काय द्यायचा, त्याच्याबरोबर जुळवून कसं घ्यायचं, हे सगळं आपण त्या बदलाशी जुळवून घ्यायची जी क्षमता आहे, ती क्षमता पण जेवढा आपला अटेन्शन चांगला असेल, तितक्या प्रभावीपणे आपण करू शकतो. तर हे हे जे आता आपण पाहिलं की एका मागोमाग एक आपण हे सगळं का इतक्या फास्ट घेतलं, की ह्या सगळ्या ज्या म्हणजे अटेन्शनचं जे स्वरूप पाहिलं किंवा रोल ऑफ अटेन्शन इन कॉग्निशन आणि बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आपल्या दैनंदिन जीवनात किंवा प्रत्येक क्षणाला क्षणाक्षणाला या घडत असतात. फक्त त्या एका पॅसिव्ह ह्याच्यात असतात की जिथं आपलं अटेन्शन जात नाही. जेव्हा आपण हे डेफिनेशन काही अशा जेव्हा वाचतो किंवा हे असं जेव्हा काही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला ते एकदम क्लिक होतं. अरे हां, हे कदाचित माझ्या बाबतीतही असं होतंय आणि हे रोज होतंय. फक्त ह्या शास्त्रीय डेफिनेशन जर आपण पाहिल्या, तर शास्त्रीय डेफिनेशन मधून आपल्याला त्याचा अर्थ लागू शकतो किंवा जो आपण बोध म्हणतो कॉग्निशन, तो आपल्याला अलर्टनेस तो येऊ शकतो. ओके. आपल्याला आज असं आहे की आज आपल्याला मध्ये कुठला म्हणजे ह्याचा ही YCMU ची लिंक दिल्यामुळं आपल्याला मध्ये डिस्टर्बन्स नाहीये. त्यामुळे आता आपल्याला पुढचे 10 मिनिटं कंटिन्यू करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला आता डिस्टर्बन्स नाही, म्हणजे परत दुसरी लिंक पाठवावी लागणार नाही. तर आत्ता हे जे नेचर आणि आपण जो रोल पाहिला, ह्याच्यामध्ये कुणाला काही शंका, काही विचारायचंय, बोलायचंय, सांगायचंय? किंवा कुणाला काही रोजच्या ह्याच्यातलं काही उदाहरण आठवतंय, किंवा आपल्या स्वतःच्या अटेन्शनमध्ये किंवा मुलांच्या अटेन्शनमध्ये ह्याचं कुठं काय आपण ह्याचा रिलिव्हन्स जोडू शकतो? बघा, 2 मिनिटं विचार करा. समोर कदाचित पुस्तक असेल तर त्याच्यावर काही मार्क करून ठेवा, कारण आपल्याला परत त्या गोष्टीकडं यायचंय. त्यामुळं आता आपण पुढं एक छोटा एक क्विक रिव्ह्यू असा घेऊ, की अटेन्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो, की आपल्या स्वतःचं किंवा मुलांचं लक्ष नाहीये किंवा लक्ष लागत नाही. तर ते लक्ष न लागण्यामागं काय कारण असू शकतात, किंवा द फॅक्टर्स विच इन्फ्लुअन्स ऑन अटेन्शन, ते काय काय असू शकतात. तर त्याचं जे सर्वसाधारणपणे जे त्याचं वर्गीकरण केलंय, की कुठल्या गोष्टीमुळे अटेन्शन वर परिणाम होतो. त्याच्यामध्ये ब्रॉडली 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक आपल्याला म्हणजे एक कॉग्निटिव्ह फॅक्टर, की जे आपण ज्या कॉग्निटिव्ह प्रोसेस पाहिल्या, ज्या कालपासून आपण कॉग्निशन आणि कॉग्निटिव्ह हा जो वापरतोय, की ह्या कॉग्निटिव्ह मध्ये आपल्या मेमरी येत आहेत, आपले फंक्शन येत आहेत, आपण काय ध्येय हे सेट करतोय, हे जे कॉग्निटिव्ह फॅक्टर्स आहेत, हे कॉग्निटिव्ह फॅक्टर्स आपल्या अटेन्शनवर काम करत असतात. दुसरा जो एक भाग आहे, तो आपल्या वातावरणाचा किंवा पर्यावरणाचा असं आपण म्हणू. आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो सायकोलॉजी फॅक्टर.
तर हे जर फॅक्टर आपण जर समजून घेऊ शकलो तर आपल्या स्वतःचं आणि मुलांचं लक्ष देण्यात मदत होऊ शकते. कारण जसं जसं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागत जाईल तसं तसं आपलं स्वतःचं किंवा आपल्या मुलांच्या पण कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण त्यांना मदत करू शकतो. कारण बऱ्याच वेळा आपण स्वतःला किंवा इतरांना आपल्या मुलांना असं सांगत असतो की तू लक्ष दे, तुझं लक्ष का नाहीये? तर ते लक्ष का नाहीये त्याच्या मागं जे वेगवेगळे घटक काम करत असतात त्या घटकांचा आपण एक आता क्विक रिव्ह्यू घेऊ की ज्याच्यामध्ये आता आपण कॉग्निटिव्ह फॅक्टर्स ह्या कॅटेगरीच्या अंडर जे आपले कॉग्निटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म जे काम करतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो आहे तो कॉग्निटिव्ह लोड अशी एक कन्सेप्ट आहे. तर ती कॉग्निटिव्ह लोड ही एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट समजून घेण्यासारखी काय की म्हणजे आपण बाय सायंटिफिक वर्ड्समध्ये ती कॉग्निटिव्ह लोडबद्दल काय म्हणालेत ते आपण बघू. द मेंटल एफर्ट रिक्वायर्ड टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन. The high cognitive load can reduce the capacity to focus on additional work, manage the attentional resources effectively. आता ही जी काय टेक्निकल डेफिनेशन आहे याच्यामधलं आपण पहिलं फक्त वाक्य घेऊ. द मेंटल एफर्ट रिक्वायर्ड टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्यावेळी आपल्या घरात आपण बघतो की मुलाला जेव्हा अभ्यास करायचा नसतो त्यावेळी म्हणजे द मेंटल प्रोसेस द मेंटल एफर्ट्स रिक्वायर्ड टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन. जेव्हा त्याला अभ्यास करायचा अभ्यासात लक्ष नसतं तेव्हा त्या अभ्यासाची जी समोर त्याची जी माहिती असती ती माहिती त्याला समजून घेण्यासाठी किंवा त्याच्या काल ज्या आपण बॉटम अप टॉप डाऊन प्रोसेस पाहिल्या ती माहिती समजून घेण्यासाठी त्याला प्रचंड अशी मानसिक त्याची शक्ती त्याला खर्च करावी लागते आणि ती 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 तो जो मेंटल एफर्ट घेतो की ती मानसिक जी शक्ती असते त्या लोडची एक विशिष्ट अशी कॅपॅसिटी असते. ती कॅपॅसिटी अशी असते की त्याच्यावेळी इतर त्याच्या डोक्यात असलेलं पर्यायी काम किंवा त्याला दुसरं जे काय काम करायचं असतं तिथं जे त्याचं लक्ष डायव्हर्ट होत असतं ते लक्ष जे डायव्हर्जन होतं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडं असलेला त्याच्या त्या कॉग्निटिव्ह लोडची कॅपॅसिटी म्हणजे आपल्याला जे आता वेगवेगळे जे आपण जे एक्सपेरिमेंट बघतोय ते काही सायकोमॅट्रिक एक्सपेरिमेंट आहेत की त्याच्यामध्ये ते तुमचा कॉग्निटिव्ह लोड आणि हे मेजर करू शकतात. इथपर्यंत हा कॉग्निटिव्ह लोड ह्या एका सायंटिफिक कन्सेप्टवर कॉग्निटिव्ह सायकोलॉजीमध्ये डीपपर्यंत त्यांनी अभ्यास केलेला आहे की ते समजून घेत आहेत की एका वेळी एक मुलगा किंवा एक व्यक्ती किती मल्टीटास्किंग गोष्टींवर काम करू शकतो किंवा करू शकत नाही तर त्याची ती कॅपॅसिटी काय असू शकेल ह्याच्यासाठी एक सायंटिफिक असे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. सो द कॉग्निटिव्ह लोड इट प्लेज द व्हायटल रोल इन अटेन्शन इन आवर इट अफेक्ट्स इन्फ्लुएन्स ऑन द अटेन्शन. त्याच्यानंतर वर्किंग मेमरी. आपण ह्या थोड्या ज्या आहेत ह्या सगळ्या क्विकली घेऊ आणि पुन्हा आपण ह्याचा एक कंबाईन इफेक्ट काय होतो त्या कंबाईन इफेक्टकडे येऊ आणि कंबाईन इफेक्टकडे आल्यावर पुन्हा ह्याच्या बारीक बारीक आणि मायन्यूट डिटेल्समध्ये जाता येईल. तर ह्याच्यामध्ये एक वर्किंग मेमरी अशी एक टर्म आहे की द सिस्टम रिस्पॉन्सिबल फॉर टेम्पररी होल्डिंग अँड मॅनिप्युलेटिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला जे आपण शॉर्ट टर्म लॉंग टर्म मेमरी जी आपण एक्सपेरिमेंट जे केले किंवा ती जी आपण माहिती घेतली तर ती जी काय वर्किंग मेमरीची जी आपली कॅपॅसिटी आहे ती वर्किंग शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मेमरी किती इफेक्टिव्हली काम करणार ते इफेक्टिव्ह काम करण्यासाठी अटेन्शन किती आपलं खोलवर आहे किंवा त्याची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावर ती आपली मेमरी काम करत असते. द एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स. तर एक्झिक्युटिव्ह फंक्शन्समध्ये द हाय लेवल कॉग्निशन प्रोसेसेस विच इन्क्लूड्स द प्लॅनिंग डिसिजन मेकिंग अँड कॉग्नेटिव्ह कंट्रोल. आता पुन्हा इथं हे एक्झिक्युटिव्ह फंक्शनमध्ये हे तीन त्यांनी मोठे शब्द वापरलेत की एक तर नियोजन करणं, निर्णय घेणं
आणि जे आपले कॉग्निशन कंट्रोल मगाशी जे आपण पाहिले की जे आपल्याला कॉग्निटिव्ह जे रिसोर्सेस आहेत ते कंट्रोल करणे, ह्या तीन गोष्टीचा जो ह्या तीन गोष्टींना एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग executive, it comes under the executive functioning, and for the executive functioning the executive function is affect ऑन अटेन्शन प्रोसेस किंवा अटेन्शन प्रोसेस आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स मध्ये हे एक रिलेशन आहे किंवा ते वन टू वन रिलेशन आपण इथं ह्या तीन गोष्टींमधून समजून घेतोय की प्लॅनिंग, नियोजन, निर्णय घेणं आणि कॉग्निटिव्ह कंट्रोल्स. आणि हे सगळं होताना आपल्याला आपलं असलेलं ध्येय किंवा आपल्याला असलेलं एक्सपेक्टेशन म्हणजे आपल्या अपेक्षा आणि आपलं असलेलं ध्येय, ह्या गोष्टी आपल्या अटेन्शनवर काम करत असतात. म्हणजे आता गेले 15-20 मिनिटं आपण ह्या एकाच अटेन्शन ह्या एका शब्दावर बोलतोय, कारण आपला एक गोल असा आहे किंवा आपली एक अपेक्षा अशी आहे की ही कन्सेप्ट आपल्याला समजावी, समजल्यानंतर ती आपल्याला एक्झाममध्ये लिहिता यावी आणि आपल्याला पुढेही ते कळावं. हे जेव्हा आपलं गोल आणि एक्सपेक्टेशन्स क्लिअर असतात ते त्या पद्धतीने ऑटोमॅटिक आपलं अटेन्शन वाढतं. आता हे अटेन्शन ज्याचं जितकं चांगलं होईल, ज्याचं जितकं गोल स्ट्रॉंग असेल तितकं ते गोल स्ट्रॉंग असल्यावर आपल्याला आपलं तिथं लक्ष जे केंद्रित होणं, ती केंद्रित होण्याची प्रक्रिया ही सहज आणि सोपी होती. म्हणजे आता आपलं एक्सपेक्टेशन किंवा गोल आता हे शिकणं आहे, त्याच्यामुळे इथल्या ह्या किती जरी हे जे मार्क्स असतील इथं आलेले वर खाली असलेले, त्याचा आपल्याला तो डिस्टर्बन्स होत नाही. की जो डिस्टर्बन्स आपण जो एक तो जो डिस्टर्बन्स आहे तो आपल्याला एन्व्हायरमेंट फॅक्टर किंवा बाहेरून आलेल्या ह्या सगळ्या काय म्हणू ह्याला डिस्टर्बन्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला होणारा त्रास, ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे जेव्हा आपण एखाद्या म्हणजे महत्वाचं जेव्हा आपल्याला काही एखादा मेसेज विल वाचायचा पॉवर. असतो एक्सक्यूज तर मी सर. हा येस प्लीज. विल पॉवर खूप महत्वाची आहे. इच्छाशक्ती. हम्म, इच्छाशक्ती, थिंकिंग, बिहेव, हम्म, परसेप्शन हे जर पॉझिटिव्ह असलं हम्म, आणि एकदम मनापासून असलं तर किती डिस्टर्बन्स असले तरी ते होतच. हम्म. अटेन्शन हा येस मॅम. म्हटलं अटेन्शन फुल होतं, मग इच्छाशक्ती इज इम्पॉर्टंट. बरोबर. मग आता 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 हे जे तुमच्या शब्दात आहे ना, हे आत्ताचं ह्या शब्दात फक्त इथं मांडणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांचं जरी एक्सपेक्टेशन्स आणि गोल अशा हा शब्द असेल तरी आत्ता जे तुम्ही शब्द वापरला की ठीक आहे तुम्हाला इच्छाशक्ती म्हणायचंय, तर ते इच्छाशक्ती म्हणजे ह्या सगळ्या हे जे शब्द आहेत ह्या शब्दाचा तो जवळचा शब्द आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे आता फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन अटेन्शन हे जर लिहिताना हा जर प्रश्नाच्या वेळी तुम्ही जर इच्छाशक्ती हा जर शब्द वापरला तर तो ह्या सगळ्याला काय म्हणू रिलेटेड. रिलेटेड आहे आणि साधर्म्य साधणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असं आपण म्हणू शकतो किंवा राईट एक्झामिनर म्हणू शकतो. तर राईट. त्यामुळे मी असं थांबून प्रत्येकाला हे का विचारतो की आता तुमच्या जर मनात इच्छाशक्ती शब्द असेल तर तो इच्छाशक्ती शब्द हा इथं कुठेही नाहीये. फक्त आता ते तुम्ही बोलून दाखवला त्याच्यामुळे तो लक्षात आला. म्हणजे त्या आपल्याला जसं समजेल तसं त्याच्यावर डिपेंड आहे. हा हा मग तो 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 जो डिपेंडन्स आहे हे जे आता तुम्हाला एक एक सुचतंय हे 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 सुचण्यासाठी मी असं थांबून म्हणत असतो की प्रत्येकाने काय केलं पाहिजे, एक जी बोललं कन्सेप्ट पाहिजे. त्याच्यावर 1 किंवा 2 वाक्य, म्हणजे त्या 1 किंवा 2 वाक्याने काय होतं की तुम्हाला पण काय होतं आपल्याला एक सवय लागून जाते की मला हे काय कळलंय कमीत कमी बरोबर शब्दात आहे. सांगायची एक सवय लागते, कमीत कमी शब्दात. ती फार हम्म. महत्वाची. म्हणजे आता हे जे सगळं आहे ना एन्व्हायरमेंट फॅक्टर की त्याच्यामध्ये ते भरपूर असा मोठा निबंध लिहू शकले असते की हो. अटेन्शन मध्ये एन्व्हायरमेंट फॅक्टर काम करतात. त्यांनी इथं ती स्पेसिफिक दिलंय की ह्या स्टिम्युलसच्या कॅरेक्टरिस्टिक्स, आपल्याला असणारं डिस्ट्रॅक्शन, आपलं जे टास्क किती डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला किती म्हणजे आपण डायव्हर्जन डिस्ट्रॅक्शन मध्ये विचलित होणं हे किती आहे. मन विचलित होतं आपलं. करेक्ट. आपले किती टास्क होतं आणि किती होत नाही. ओके. काय किती म्हणतात मन विचलित होतं आणि किती विचलित होत नाही, होतं किती होत प्रमाणात. नाही. त्याच्यानंतर पण हे करताना हे टास्क किती कॉम्प्लिकेटेड आहे किंवा किती सहज आहे
ह्याच्यावर ते हम्म. अवलंबून असतं. ज्यावेळी जर तुम्हाला म्हणजे आपल्याला जर कुठलाही हा विषय जर एखादा कळत नसेल किंवा अवघड वाटत असेल, तर तिथं आपल्याला लक्ष देणं अवघड जातं. तर तीच परिस्थिती साधारण आपल्या मुलांची होत असते, की त्यांना जर तो विषय जर अवघड वाटत असला आणि आपण त्यांना कितीही सांगितलं की लक्ष दे, तर ते लक्ष देणं त्यांना शक्य होत नाही. यस माझं ज्योती. काय होतं सर, यस. ऍक्च्युली मी टीचर आहे, हा. लहान मुलांची टीचर आहे, प्री प्रायमरी. हा. पण ऍक्च्युली काय होतं, सगळं क्लास फोकस करतं, अटेन्शन देतं, पण काही मुलं असतात ते अटेन्शन करत नाही. हम्म. त्यांना पर्सनली फोकस करावं लागतं, पर्सनली त्यांना वेळ द्यावा लागतं, तर त्यांचं बरोबर. अटेन्शन होतं. बरोबर. हा 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 जो आता तुम्ही सांगितला ना, हा हा बघा आता म्हणजे ह्याच्यासाठी कळत न कळत तुम्ही तिथं काय केलं होतं, की तुम्ही आता जे सांगितलं, की त्यांना हे करण्यासाठी त्या मुलासाठी काय करावं लागलं, तर तुम्हाला असं विशिष्ट असं प्लॅनिंग करावं लागलं, की हम्म. त्या त्या मुलाचं आता लक्ष जावं. हे हे तुमचं ध्येय आहे किंवा हे तुमचं गोल आहे. त्याच्यासाठी जे काय तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करता, की बाबा ठीक आहे, ह्या मुलाला आता अशा पद्धतीने सांगू, असं करू. आणि हे सगळं चालू असताना तुम्हाला ह्या सगळ्या आता ह्या ज्या कन्सेप्ट उद्या आता तुम्हाला ज्या मुलांना तुम्ही जेव्हा अटेन्शन हा शब्द वापरणार किंवा त्यांना सांगणार की लक्ष दे किंवा तुझं लक्ष आहे नाहीये, तर हे ह्या सगळ्या शब्दाशी कुठंतरी आपल्याला जोडता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला हा असा वेगळा अभ्यास वाटत नाही. तर हो. विलास, हा. येस. प्लीज. तर मी हे शेअर करू इच्छित होतो की मला जे कळलं त्यातनं की विषय इंटरेस्टिंग करणे, एंगेजिंग करणे आणि काय म्हणू त्याला आपण, अटेन्शनच्या अनुषंगाने त्याचा सिग्निफिकन्स कळला पाहिजे, महत्व बरोबर. त्याचं. या 2-3 गोष्टी, बरोबर. इंटरेस्टिंग, एंगेजिंग हं. आणि त्याचं महत्व. बरोबर. ते केलं तर मग विषय म्हणजे अटेन्शन वाढू शकेल, फोकस, वाढू शकतो. कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. येस. रिअली राईट सर. आपण जर इंटरेस्टने केलं ना, तर 100% सक्सेस होतं ते. हो. तर पण आता इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ध्येय निश्चित साध्य होतं आपलं. राईट, राईट. बरोबर. आता आता जे आता सरांनी जे सांगितलं ना, ते बघा, तो जो फॅक्टर आहे तो त्यांनी आपल्याला पुढं हा सायकोलॉजिकल फॅक्टरमध्ये आलाय, की जे इमोशनल स्टेटमध्ये म्हणाले, की ह्या इमोशनल स्टेटमध्ये त्यांनी इथं आता फक्त स्ट्रेस, एन्झायटी ह्या गोष्टी दिल्यात. पण त्याच्याबरोबर एक्साइटमेंट हा पण विषय दिलाय. ओके. तर ह्या ह्या इमोशनल स्टेटमध्ये मगाशी तुम्ही सांगितलं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, की आपल्याला जर एखादी जेव्हा आपल्याला जिथं आपली भावना गुंतलेली आहे शिकण्याच्या ठिकाणी, तिथं जर असेल किंवा आपल्याला जर आता हा पेपर द्यायचा आहे किंवा हा विषय शिकायचा आहे, हा जर आपल्याकडे सेल्फ मोटिव्ह असेल, तर आपोआप आपलं ते शिकलं जातं. हा हा ह्या सायकॉलॉजिकल जे फॅक्टर्स आहेत, तो इथं तो म्हणजे आपल्या अटेन्शनवर इन्फ्लुअन्स होत असतो, की किती आपण मोटिव्ह आहे, आपलं इमोशनल स्टेट काय आहे. आणि त्याच्याबरोबर जे आता मुलांच्या बाबतीत जे आता मगाशी बोलत होतो, तिथं असं आपलं आपलं स्वतःचं किंवा मुलांचंही असू शकतं, की आपण जर शारीरिक किंवा मानसिक आपल्याला जर दमछाक झाली असेल, दमलो असेल किंवा आपलं जर हे थकाव असेल, थकावट असेल, तर त्यावेळी आपलं तितकंसं कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा मुलांचंही होत नाही. झोप मनात त्यांचे झाली, वेगळे विचार झोप झाली असले, नसेल तर. व्हेरी गुड. पुरेशी झोप. होतच नाही त्यांचं. हां? समजा त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू असलं, हां. समोर काहीतरी वेगळं चालू आहे, तर बरोबर. मग ते अटेन्शन नाही होत. बरोबर. मग त्याला ते इमोशनल स्टेट असं म्हणतात, की तिथं हां, त्यांचा इमोशनल. हां, इतर काही किंवा आता जे सर म्हणाले ना, पुरेशी झोप झाली नसेल, तर पुरेशी झोप हं. हा फटीग हा जो शब्द आहे ना, हा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये, की कुठलीही मग त्याच्यात स्टेट असू शकते. आणि हे जे आता आपण सगळे पाहिले, हे आपल्याला सगळे दिसणारे फॅक्टर पाहिले, की जे आपल्याला कळू शकतात. दुसरं एक जे मेंटल हेल्थ कंडिशन आहे, की ज्या मेंटल हेल्थ कंडिशनमध्ये आपल्याला स्वतःला अनुभव आलेला असतो किंवा आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची चिंता असते किंवा आपण डिप्रेस्ड फील होत असतो, अशा वेळी आपलं स्वतःचंही आपलं लक्ष लागत नाही आणि हम्म. आपल्याला मुलांची मनस्थिती माहिती नसते, की तो खरा तर डिप्रेस्ड आहे किंवा त्याला काही दुसऱ्या मेंटल हेल्थ कंडिशन त्याच्या काय आहेत, हे प्रत्येक वेळी आपल्याला माहिती असतंच असं नाही. आपल्याला फक्त एक इथं त्यांनी जी दिली ब्रॉड कॅटेगरी, ADHD, अटेन्शन डिफिशियन्सी ऑर्डर, ह्या ADHD मध्ये ही मुलं
एका जागी स्थिर राहू शकत नाही. म्हणजे त्यांचा जो आपण सस्टेन हा जो मगाशी नेचर पाहिलं, हा त्यांचा फ्रॅक्शन ऑफ सेकंदचा असतो. म्हणजे ते काही सेकंद एखाद्या गोष्टीवर लक्ष देतील, तिथून पुढे लगेच त्यांचं लक्ष खिडकीच्या बाहेर जाईल. खिडकीच्या बाहेर नाही गेलं तर त्यांचं दप्तरात जाईल. ही ही जी त्यांची मेंटल कंडिशन असते, ह्याचं स्वरूप हे आजाराशी निगडीत असतं. म्हणजे तो त्यांचा जो सिलेक्टिव्ह अटेन्शनचा जो स्पॅन असतो, तो कमी असतो. त्या त्या गोष्टीला ते एडीएचडी कंडिशन म्हणतात. आणि ही आता म्हणजे ते मोबाईल म्हणा किंवा इतर रिसोर्सेस म्हणा, त्यांचा ओव्हर ऍक्टिव्हिजम म्हणा, ह्या सगळ्यामुळं ओव्हरऑल अटेन्शन स्पॅन हा कमी झालेला असतो. तर हे आपण हे सगळे नेचर आणि एफेक्ट हे का समजून घेतलं, की फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द अटेन्शन हे काय करतं, की कॉग्नेटिव्ह, एन्व्हायरमेंटल आणि फिजिओलॉजिकल डायमेन्शन्स हे आपण आता सायकोलॉजिकल डायमेन्शन्स हे आता आपण समजून घेतले. ह्याच्यामध्ये काय समजून घेतलं, की कॉग्नेटिव्ह फॅक्टर्स इन्क्लुडिंग द कॉग्नेटिव्ह लोड, वर्किंग मेमरी, एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स, एक्सपेक्टेशन्स, त्याच्याबरोबर आपण एन्व्हायरमेंट फॅक्टर पाहिले आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स पाहिले. तर अंडरस्टँडिंग दिस फॅक्टर इज इसेन्शियल फॉर ऑप्टिमायझिंग द अटेन्शनल कंट्रोल अँड इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स इन व्हेरियस टास्क आणि सेटिंग. तर ह्या गोष्टी जर आपण समजून स्वतः घेतल्या, तर ह्या गोष्टीमुळं अटेन्शनचा जो कंट्रोल आहे तो आपण ऑप्टिमाइज म्हणजे ज्याचं लक्ष विचलित होण्याचं प्रमाण आहे ते आपण कमीत कमी करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आणि इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स हा आपण स्वतःचा परफॉर्मन्स, आपलं जे मगाशी जे आपण बोललो होतो ध्येय, किंवा आपल्याला जे ध्येय आपण घेतलेलं आहे त्याचा जो परफॉर्मन्स वाढवणं हे आपल्याला शक्य होऊ शकतं. जसं हे आपल्याला शक्य होऊ शकतं तसं आपल्या मुलांच्या बाबतीतही होऊ शकतं. असं सर्वसाधारण अटेन्शन ही कन्सेप्ट आहे. बाकी इतर त्याचे जे काही आपल्या याच्यामध्ये दिलेले आहेत, की काही त्यांनी बायोलॉजिकल त्याच्यामधले फॅक्टर दिलेले आहेत, किंवा काही या वेगवेगळ्या ज्या थेरीज दिलेल्या आहेत, त्या थेरीज आय मीन इट्स ओके. ते जर तुम्ही जाता जाता बघितलं तर ते होईल, बट दॅट इज नॉट मच इम्पॉर्टंट. ह्या जर एक बेसिक कन्सेप्ट कळाले, की नेचर काय आहे, अटेन्शन काय आहे, त्याचं नेचर काय आहे, त्याचा कॉग्निशनवर आणि बिहेव्हिअरवर पण काय परिणाम होतो, आणि हे फॅक्टर्स त्याच्यावर कोणते इन्फ्लुएन्स करतात, हे जर लक्षात आलं तरी आपल्याला ओव्हरऑल ह्या चॅप्टर बद्दल माहिती होतं. आणि कुठलाही काही प्रश्न आला तर आपल्याला तो त्याच्यावर लिहिता येईल एवढं नक्की. आणि उद्यापासूनच्या म्हणजे आत्ताच्या पासूनच्या तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा तुम्हाला एक वेगळा अर्थ लागत जाईल एवढं निश्चित. यस सर, कोणतरी काहीतरी बोलत होतो, काहीतरी एकदम आवाज आला एकदम मला. थँक्यू सर. विलास सोनवणे बोलतो. हा येस सर. अटेन्शन एवढी डीप कल्पना असेल हे पहिल्यांदा शिकायला मिळते. कन्सेप्ट कन्सेप्ट ॲज अ हो कन्सेप्ट म्हणून एवढं डीप आहे. हो. धन्यवाद. थँक्यू सर. काय होतं, आपण हे वापरत असतो. म्हणजे काय होतं, ही जी तुम्ही आता जे म्हणाला ना, ही आपण रोज लहानपणापासून वापरत असतो, किंवा आपण मुलांनाही सहज म्हणून जातो, तुझं लक्ष नाही, तुला कळत नाही, तुझं अटेन्शन नाही. पण त्याचा जर आपल्याला अर्थ कळाला ना, तर आपल्याला मग ते स्वतःला आणि मुलांना दोघांनाही समजून घेणं सोपं जातं, असं होतं. नाही, आणि खरंच सायकोलॉजीचा विषय असा आहे, हम्म, हा समजून घेणं, समजून हम्म, देणं हम्म. आणि बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. तर काय जेवढं बोलल इ- इथं इथं थोडंसं मी तुम्हाला करेक्ट करतो. अडचण काय होती माहिती का, पहिलं आपण कम्युनिकेशनवर लक्ष देतो. कम्युनिकेशनवर लक्ष द्यायच्या आधी आपण विचार समजून घेण्यावर प्रयत्न करायचा. आणि समजून आधी स्वतःला घ्यायचं. हम्म, आधी ती संकल्पना समजून घ्यायची, मग ते स्वतःला समजून घ्यायचं, आणि मग पुढं कम्युनिकेशनकडे जायचं. एकदम कम्युनिकेशनकडे जायचं नाही. ह्या हम्म, स्टेप्स हम्म, हम्म, कायम लक्षात ठेवायच्या. पहिले थिंकिंग इज इम्पॉर्टंट, थिंकिंग, मग ते स्वतः इम्प्लिमेंट करायचं, देन आणि मग ते कम्युनिकेशन. कम्युनिकेट करून किंवा दुसऱ्याला सांगायला, किंवा कम्युनिकेट करणं म्हणजे व्यक्त होणं वेगळं. तुम्ही व्यक्त ओके. व्हायला पाहिजे. आणि हम्म, इन्स्ट्रक्शन देणं वेगळं. म्हणजे तुम्ही आता जो कम्युनिकेशन हा शब्द वापरला, हा इन्स्ट्रक्शन या अर्थाने वापरला. ओके. तुम्ही व्यक्त होणं या अर्थाने वापरा. तुम्ही जर व्यक्त झाला
तर तुम्हाला ते काय कळलंय किंवा तुम्हाला ते काय समजलंय हे तुम्ही व्यक्त झाल्याशिवाय तुम्हाला पण कळत नाही. व्यक्त होणं इज ॲब्सोल्युटली फाईन, एक्सप्रेस, पण इन्स्ट्रक्शन मध्ये नाही जायचं. सर विलास हाय. सोनवणे, यस सर. हा सर, अटेन्शनच्या दृष्टीने मला ऍड करायचं होतं की हम्म, म्हणजे मला जे परसिव्ह झालं ते की हम्म. 99 दुसऱ्या गोष्टींना डिस्ट्रॅक्ट करून एका गोष्टीवर फोकस आणि कॉन्सन्ट्रेट होणं, दॅट इज व्हॉट अटेन्शन, परफेक्ट. दॅट इज व्हॉट आय बरोबर. मीन. येस. येस सर. आपण जर ती एका एका जर सोप्या एका वाक्यात जर ती डेफिनेशन पाहिली तर त्यांनी ती डेफिनेशन पण हीच दिली. अटेन्शन इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिव्हली जे तुम्ही निवडक मानला, सिलेक्टिव्हली कॉन्सन्ट्रेटिंग ऑन स्पेसिफिक टास्क, एका गोष्टीवर लक्ष देणं, ऑफ सेन्सरी इनपुट्स व्हाईल एक्सक्लुडिंग अदर्स, म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून ह्या गोष्टी समजून घेणं, अशीच त्याची ती शास्त्रीय व्याख्या आहे. परफेक्ट सर. व्हेरी ट्रू. फक्त हे आपण ह्या म्हणजे ही व्याख्या आहे ना, ही अशीच्या अशी आपल्याला डेफिनेशन लिहिणं अपेक्षित नाहीये. आता तुम्हाला तुमच्या शब्दात जी कळली, इतरांना जी कळली, ती तुम्ही व्याख्या लिहिली तरी ती चालू शकते. त्यामुळं ते जे आज ज्या सरांच्या ज्या नोट्स होत्या ना, त्या सरांच्या नोट्स ज्या आज आपल्याला सगळ्यांना आवडल्या, त्या त्यांच्या नोट्स होत्या. म्हणजे ते त्यांना कळालंय किंवा त्यांना ते ज्या पुस्तकात काय सापडले ते त्यांना होतं. आपल्याला जे काय कळलं ना, ते आपल्याला कळालंय, हे आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे असं. त्यामुळे ते मी हा येस श्याम सर, मी तुम्हाला ते अनम्यूट केलं होतं. बघा बरं. येस श्याम सर, तुम्ही हात वर केला होता. ओके. हा येस श्याम सर, तुम्ही हात वर केला होता का? हा सर, ते बोला. PSY 02चं हा. ते लिटरेचर आपल्याकडे जे होतं टेक्स्ट, ते पोस्ट करतो मी ग्रुपमध्ये. हा हो ते चालेल ना. हा, ते वाचून मग आपण त्याच्यानंतर हे संपल्यानंतर आपण त्याला घेऊ डिस्कशनला. चालेल. हा म्हणजे ते जे सरांकडं आपल्या सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट ह्या विषयावर एक चांगलं PDF बुक आहे. ते आपल्या ग्रुपवर मी त्यांना सांगितलं होतं. त्यांनी मला फॉरवर्ड केलंय, पण ते आता आपल्या ग्रुपवर पण करतील. इंग्लिश पुस्तक आहे, पण अगदी फंडामेंटल असं पुस्तक आहे, जे नक्की तुम्ही रिफर करा. आणि ते रिफर केल्यानंतर त्याच्यातल्या आपल्या सिलेबसला किंवा आपल्याला आता जे समजून घ्यायला काय आवश्यक आहे त्याच्यावर आपण नक्की चर्चा करू. येस सर, थँक्यू. नक्की. सायकोलॉजिकल असेसमेंटचं पण सर 41 पेजेसचं पुस्तक आहे. हो त्याच्यामध्ये बरोबर. जे 124चं आहे त्याला कन्साइज करून 41 पेजेस केलेले आहेत. हम्म, ते हम्म, आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये थेरीज वगैरे जे आहेत त्या, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रॉड पिक्चर आपल्याला शॉर्ट मध्ये कळून जातो की बरोबर. सायकोलॉजिकल असेसमेंट आपल्याला कशी करायची हम्म, आणि व्हॅलिडिटी, रिलायबिलिटी, टेस्ट कन्स्ट्रक्शन कशी करायची, हे बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला ते 40 पेजेस मध्येच कळून जातो. व्हेरी एक्झाम गुड. पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते 40 पेजेस जर केले तर आपण ऍटलिस्ट 70 पैकी 55 मार्क तरी घेऊ शकू. व्हेरी म्हणजे गुड. त्याच्यावर जर आपण फोकस केला तर. बरोबर. हे नाही दोन्ही ते मी तुम्ही पोस्ट करतो ग्रुपवर. हो ते पोस्ट करा ना ग्रुपवर. हो. आणि हे आता आपण उद्याचा काय सब्जेक्ट आहे सर? उद्या आपलं अटेन्शन झालं की उद्या आपण थिंकिंग वर घेऊ. हो. म्हणजे आपण ह्या कॉग्निटिव्हच्या ह्या प्रोसेसनीच जाऊ. म्हणजे ह्या ज्या पुढचे 3-4 चॅप्टर्स आहेत ना, हे ह्या सिक्वेन्सनीच जाऊ. काय हरकत नाही सर. हा. संपवणार आहेत का मीटिंग आता? मी हो. ड्रायव्हिंग करतोय. नाही माझं हो आता संपवणार आहे. मला 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 काही अटेन्शन नव्हतं माझं. नाही हरकत नाही. यू कंटिन्यू. आता आपण संपवतोयच आहे. फक्त मला काय झालं होतं, मला अजून बाकी कोणी काय व्यक्त होतंय का ते बघायचं होतं किंवा काय कोण काय अजून सांगतंय किंवा काय हे असं. ठीक आहे सर, मी लेफ्ट होतो. चालेल. येस सर, ग्रुपवर ते कंटिन्यू. दोन्ही बुक्स टाकतो, नक्की म्हणजे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा पण होईल. नक्की सर, वाट बघतो आम्ही. येस सर, थँक्यू. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू. ओके. आता आता मी फक्त एक असं म्हणतो की हे एक मिनिट बघा. हां, आता मला असं मला म्हणायचं आहे की आजच्या सेशनमध्ये तुमचं अटेन्शन नव्हतं. फिरत बसता आणि वाचत बसता आणि
ओके, आता तुम्ही हे स्टेटमेंट प्रूव्ह करा किंवा हे करा. आता बघा म्हणजे किंवा कितपत होतं हे तुम्ही. हा येस ज्योती मॅम, मी अनम्यूट केलंय मी. अटेन्शन म्हणजे असे म्हणता येईल ना आपल्याला, जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्याकडे लक्ष देऊन इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करत विशिष्ट गोष्टी किंवा माहितीकडे लक्ष केंद्रित करून त्या प्रक्रियेला लक्ष केंद्रित करून ती गोष्ट करण्याच्या प्रक्रियेला अटेन्शन म्हणतात. म्हणू शकतो. परफेक्ट. बघा, हे जे आता तुम्ही सांगितलं ना, याचे तिन्ही शब्द आले की आपल्याला जे सिलेक्टिव्ह म्हणतोय, फोकसिंग ऑन स्पेसिफिक टास्क, ते आलं. त्याच्यानंतर इतर जे हे येतंय की इतर जे काही सेन्सरी इन्फॉर्मेशन ज्या डायव्हर्ट करणार आहेत त्या एक्सक्लूड करणं, हे पण शब्द आले त्याच्यात. तर ही तुम्ही जी सांगताय ही व्याख्या आता पुस्तकाच्या जवळपास आली. फक्त ही तुम्हाला आता तुमच्या शब्दात सांगता आली, हे जास्त महत्वाचं आहे. हा, येस विलास सर. थँक्यू सर. येस सर. येस सर, मी अनम्यूट केलंय. हा प्लीज. तर एक अनालॉजी ऐकली होती सर अटेन्शनच्या अनुषंगाने की जसं पिक्चर मध्ये कम्प्लीट अंधार असतो तर तिथं 99% फोकस होतो म्हणून पिक्चरचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे बाकीच्या 99% गोष्टी डिस्ट्रॅक्ट होतात म्हणून तिथे आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, इमोशनल होतो वगैरे वगैरे. दॅट इज व्हॉट अटेन्शनचं एक उदाहरण म्हणून. हे जर पाहिलं बरोबर, म्हणजे तुम्ही अशा याने सांगताय की आपण जर तोच जर मूवी आपण जर घरात बघत असू तर त्याचा इफेक्ट आणि थिएटरमध्ये बघण्याचा इफेक्ट, त्या दोन ह्याच्यात फरक का होतो? कारण थिएटरमध्ये बाकी कुठलं एक्सटर्नल जे स्टिम्युलस आहे, डिस्ट्रॅक्शन आहे, जे मगाशी आपण एन्व्हायरमेंट पाहिले, एन्व्हायरमेंटल फॅक्टर, तो नसतो. आणि मगाशी ते जे टीचर कोण जे आपल्याला उदाहरण देत होते ना, हा आपल्याला सर्वसाधारणपणे आपण जे म्हणतो ना की शाळेत शांतता का असावी, की जर शांतता असेल तरी आपलं लक्ष केंद्रित होण्यावर मदत होती. म्हणून आपण जे बाकी एन्व्हायरमेंट फॅक्टर पाहिले की शांतता असणं, पुरेसा उजेड असणं, ह्या गोष्टी शाळेत कमी म्हणजे एक सर्वसाधारण थ्रेशोल्ड व्हॅल्यू पर्यंत असाव्यात असं अपेक्षित. येस सर. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. थांबूयात आपण. हो सर. ओके, थँक्यू सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू सो मच गुड नाईट सर. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट सर. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. उद्या भेटू आपण 8:30ला. थँक्यू. हो सर. हो सर. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. नमस्ते सर. नमस्कार. थँक्यू.